नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी माधुरी आज तुम्हाला 5 ते 1 या टिपक्यांच्या साहाय्याने खूपच सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे। चला तर मग 5 टिपके मांडायचे आहेत, त्याच्यानंतर एक घर सोडून 3-3 आणि लास्टला एकच 2-2 घर सोडून अशी काढायची आहे। चला तर मग आधी चौकोन काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर मध्येही आपल्याला 2-2 टिपके जे आहेत ते जोडून घ्यायचे आहेत दोन्हीही साईडला आणि त्याच्यामध्ये आपल्याला चला तर मग 3-3 रेघा या प्रत्येकच घरामध्ये आपल्याला समसमांतर काढून घ्यायच्या आहेत। एकमेकास समांतर अशा 3 रेघा या काढून घ्यायच्या आहेत। रेघा काढून झाल्याच्या नंतर प्रत्येक चौकोनाच्या टोकाला आपल्याला समांतर अशा 3-3 लाईन्स या काढून घ्यायच्या आहेत। 1 2 आणि हे 3। चला तर मग प्रत्येकच चौकोनाच्या टोकाशी आपल्याला ह्या 3-3 समांतर अशा रेघा काढून घ्यायच्या आहेत। 2 बाजूस कंप्लीट झालेल्या आहेत, तर आता तिसऱ्या बाजूलाही आपल्याला अशाच प्रकारे 3 लाईन्स या काढून घ्यायच्या आहेत। 1 2 आणि हे 3। चला तर आता चौथ्या बाजूसही अशाच प्रकारे आपल्याला लाईन्स या काढून घ्यायच्या आहेत। 2 आणि हे 3। आता आपल्याला मधल्या साईडने चक्री काढून घ्यायची आहे आणि जे वरच्या लाईन्स आहेत त्या त्याला जोडून घ्यायचे आहेत। तर दुसरी ही चक्री मावली पाहिजे त्या रेघेला, अशा पद्धतीने आपण या चक्र्या काढून घ्यायच्या आहेत आणि रेघही आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे। चला तर मग अशाच प्रकारे सुंदर अशी आपण डिझाईन काढणार आहोत। आतल्या साईडने चक्री काढलेली आहे, त्या साईडने पण अशाच प्रकारे आपण या थोडंसं बोटाच्या साहाय्याने ॲडजस्ट करून ती रेघ आपण काढून घेत आहोत। आता चौथी रेघ ही काढायची राहिलेली आहे आपली। चला तर आता चौथ्या रेघेलाही आपण अशाच पद्धतीने चक्री काढून घेत आहोत। मधल्या साईडला व साईडचे 2 राहिलेल्या रेघा त्याला जोडून घेत आहोत। अशा प्रकारे आपली ही सुंदर मधली डिझाईन ही तयार झालेली आहे। तर आपण त्याच्यानंतर मोठं पान हे प्रत्येक रेघेच्या मध्यभागी हे काढून घ्यायचं आहे। चारही बाजूंना आपल्याला आधी असंच काढून घ्यायचं आहे। व त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला या रेघा काढून घ्यायच्या आहेत, गोल चक्री टाईप। पहा अशा पद्धतीने सुरेख अशी आपण चक्री काढून घेतलेली आहे प्रत्येकच पानामध्ये। चारही बाजूंना काढून झालेले आहे, तर साईडला पण गोल गोल अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत। टोटल 3-3 पाकळ्या या प्रत्येकच साईडला काढून घ्यायच्या आहेत। तर आता आपली एका बाजूस झालेली आहे कंप्लीट डिझाईन, दुसऱ्या बाजूसही अशाच प्रकारे आपण पाकळ्या या काढून घेणार आहोत। 1 2 आणि हे 3। आता दुसऱ्या बाजूसही अशाच प्रकारे आपण ही डिझाईन काढून घ्यायची आहे। 1 2 आणि हे 3। आता चौथ्या बाजूस 1 2 3 1 2 व 3। तर आपली आता चारही बाजूंना अशा प्रकारचे कमळ काढून झालेले आहेत। तर आता प्रत्येकच कमळाच्या पाकळीमध्ये आपण एक एक रेघ काढून घेणार आहोत। चला तर मग आता दुसऱ्या कमळातही आपण अशाच प्रकारे पाकळ्यांमध्ये रेघा काढून घेत आहोत, त्याच समांतर अशा दिशेमध्ये। चला तर मग आता चौथ्या साईडलाही अशाच प्रकारे आपण रेघही काढून घेणार आहोत। तर हे झाल्याच्या नंतर आपण मध्यभागी गुलाबी रंग चौकोनाला भरून घेत आहोत व एक पांढरा मोठा टिपका आपण देणार आहोत। चला तर अशा प्रकारे आपला हा गुलाबी रंग सुद्धा देऊन कंप्लीट होणार आहे। याच्यानंतर आपण 2 कमळांच्या मध्ये
आणखीन एक वेगळ्या टाईपचा कमळ हा काढणार आहोत. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हा पांढरा टिपका दिलेला आहे. अगदी सुरेख आणि भन्नाट अशी रांगोळी आहे ही. दिसायलाही आकर्षक व काढायलाही अगदी सोपी. चला तर मग फटाफट आपण काढून घेऊयात. तर आपण आता दोन्ही साईडला मध्ये एक रेघ घ्यायची आहे. छोटीशी आपण रेघ घेणार आहोत, पहा अशा पद्धतीने. आणि एक छोटी त्याला आडवी रेघ करून शेवटच्या टोकांना जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचं हे फूल आपल्याला काढायचं आहे. प्रत्येक साईडला आपण अशाच पद्धतीचं हे फूल काढून घेणार आहोत. खूपच सुरेख आणि सुंदर अशी दिसणार आहे ही रांगोळी आपली. एकदा तरी नक्की काढा ही तुमच्या दारासमोर. सर्वजण वळून वळून पाहतील किती सुरेख अशी ही रांगोळी आहे. चला तर मग अशा पद्धतीचाही कमळ काढून आपला कंप्लीट होण्यास तयार झालेला आहे. आता चौथा कमळ हा आपल्याला काढून घ्यायचा आहे. चला तर आता तोही कमळ आपला काढून कंप्लीट झालेले आहेत. तर आता आपण प्रत्येकच कोपऱ्यांमध्ये एक एक पिवळे टिपके देऊन बोटाच्या साहाय्याने गोलाकार करून त्याच्यामध्ये लाल रंग हा भरून घ्यायचा आहे. चला तर मग असे पिवळे टिपके आपल्याला जितक्या साईडला जमतील तिथे तिथे आपण हे देऊन घ्यायचे आहेत. त्यामुळे रांगोळी खूप उठावदार आणि आकर्षक अशी वाटेल. ही रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आधी, नंतर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला खूपच इझिली पाहता येतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. आता आपण हे झाल्याच्या नंतर रांगोळीचा ओव्हरव्ह्यूसुद्धा पाहणार आहोत, जेणेकरून लांबून कशी वाटते आपली रांगोळी हे सुद्धा आपल्याला कल्पना येणार आहे. चला तर मग लाखात एक आपली अशी भन्नाट अशी रांगोळी ही तयार झालेली आहे. अगदी सुरेख, आखीव रेखीव. चला तर मग आता आपला हा ओव्हरव्ह्यूसुद्धा पाहून कंप्लीट होत आहे. चला तर मग आपण आता त्याला दाराच्या दिशेने एक चांदणीची 3 पाकळ्यांची डिझाईन ही काढून घ्यायची आहे, म्हणजे रांगोळी आणखीन सुरेख दिसेल. तर मी ही माझ्या दारासमोर काढली आहे रांगोळी. दाराच्या दिशेने एक आपण पाकळ्यांचं चांदणी काढून घ्यायची आहे, एकमेकांना मोडतील अशा. 1, ही 2 आणि हे 3 अशी पाकळी काढलेली आहे. मध्येही पांढरा टिपका दिलेला आहे, वरच्या साईडलाही पांढरा टिपका देत आहोत. तर अशा पद्धतीने ही आपली रांगोळी पूर्णपणे कंप्लीट ही झालेली आहे. एकदा तरी नक्की काढा तुमच्या दारासमोर ही भन्नाट अशी लाखात एक रांगोळी. दिसायला देखणी, काढायला एकदम सोपी. नक्की सेव्ह करून ठेवा तुमच्या लिस्टमध्ये रांगोळीच्या 5 ते 1 टिपक्यांची. अगदी सुरेख आणि सुंदर. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज डू सबस्क्राईब.